या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सीना नदीला मागील काही दिवसापासून सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मागील काही काळामध्ये कोळेगाव धरणातून आणि सीना नदीच्या उपनद्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या अतिरिक्त विसर्गामुळे सध्या सीना नदी काठावर सुद्धा पूरस्थिती निर्माण होऊन हाहाकार निर्माण झालेला आहे। नागरिकांच्या घरासह शेतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। वांगी येथे सध्या जर पाहायला गेले तर तिथे अतिशय दयनीय अवस्था वांगीला झालेली आहे। वांगीमध्ये संपूर्ण गाव प्रशासनाच्या वतीने खाली करण्यात आलेले आहे। सध्या आपण लालसाहेब शेख यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। सध्या लालसाहेब शेख यांच्या जे घरामध्ये जवळपास घरामध्ये 5 ते 7 फुटाचा खड्डा पडून या ठिकाणी त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जेणेकरून लालसाहेब शेख यांचं संपूर्ण घर हे पाण्याखाली गेलं होतं आणि जे त्यांचं जे इलेक्ट्रिक वस्तू असतील, घरातील अन्नधान्य असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे। आपल्या समोर लालसाहेब शेख आपल्या समोर आहेत। अधिक माहिती जाणून घेऊ। दादा काय सांगा? प्रथमतः माझं नाव लालसाहेब इलाही शेख। हे पाणी वाढत असल्यामुळे मला माहित नव्हतं, तरी पण संध्याकाळी मी नवरा बायको दुसऱ्याच्या घरी राहून सकाळी गावाला निघून गेले आहे। तशी ज्वारी गहू सर्व फ्रीज बिरीज तसंच जागेवर सोडून गेला मी। लई नुकसान झालं, माझी लागची गाडी बुडाली घडा समोर। आता घरामध्ये किती फुटाचा खड्डा पडलेला आहे? कमीत कमी 5 ते 7-8 फुटाचा खड्डा पडलाय। 2 जागी पडलाय, एक स्वयंपाकच्या घरात, एक मध्ये खोलीमध्ये 5-7 फूट खड्डा पडले। कसं काय खड्डा पडले काय किती? एवढ्या मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होऊन एवढं पाणी येईलच वाटलं होतं का तुम्हाला? असं वाटलं नव्हतं, म्हणून तर सर्व गाडी बिडी घरासमोर पडेल ना साहेब। कुणालाच माहित नव्हतं एवढं पाणी येईल। गेल्या बारील 2020 मध्ये पाणी आलं तर ते मसुदीच्या कट्टा लेवल चालता, तरी पण आम्ही तेवढं येईल नाही वाटलं। आम्ही त्या दिवशी घराच होतो। मग संध्याकाळी अचानक पाणी वाढायला लागला, घर सोडून आहे तसं सोडून चालू केलो आम्ही घरी। मग गावाला घरामध्ये किती कुटुंबामध्ये किती माणसं आहेत तुमचे? टोटल 7 माणसं साहेब आम्ही घरामध्ये। आता कोणत्या वस्तू भिजून म्हणजे खराब झाल्या? सर्व फ्रीज, कूलर आहे, ज्वारी गहू एवढं नुकसान झालं साहेब माझं। तुमची मागणी काय आता? मागणी काय, सरकार तात्काळ काय तर पंचनामा करून थोडंफार द्यावं आम्हाला, एवढीच आमची अपेक्षा, बाकीच काय नको। सुदैवाने जीवितहानी झाली नाही? काय जीवहानी झाली ना साहेब, निघून गेला गावाला म्हणून जीव असला आमचा, नाही तर त्या दिवशी राहत होतो तर आमचं लय हैराण होत वांगी गावामध्ये। तात्काळ पंचनामा करून मदत मिळणं अपेक्षित आहे। हा, तात्काळ पंचनामा करून अपेक्षित आम्हाला पडदिशी काय तर थोडंफार मिळावं। आता आपण पाहिलेलं आहे, जेणेकरून लालसाहेब शेख यांनी जे काबाड कष्ट करून जे बांधलेलं जे घरकुल होतं, अतिशय ह्या घरामध्ये जर पाहिलं तर 7 ते 8 फुटाचे 2 ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। जेणेकरून गरिबीतून हा संसार थाटलेला जातो। परंतु असं नैसर्गिक आपत्तीमुळे जर संपून गेलं तर शेतकऱ्याने जगायचं कसे, हा मोठा प्रश्न आहे। तात्काळ पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना भरघोस मदत देण्याची मागणी लालसाहेब शेख यांच्याकडून होत असल्याचे चित्र दिसत आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वांगी।